नमस्कार दर्शक हो. उजनी धरणाची दुपारी 1 वाजताची अपडेट आपण घेणार आहोत. हे अपडेट घेण्याचे कारण म्हणजे उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येऊ शकतो व आता किती सोडला हे आपण पाहणार आहोत. तर सकाळची अपडेट अशी होती, सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक, दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक, बोगद्यातून 400 क्युसेक तर कॅनेलमधून 300 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. दौंडकडून आज सकाळी 6275ची आवक सुरू होती. उजनीमधून आता उजनी धरण हे 103.80% झालेले असून पाणीसाठा हा 119.26 TMC झालेला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.60 TMC झाला आहे. उजनी धरण प्रशासनाने दुपारी नुकतेच 1 वाजता पत्रक जाहीर केलेले आहे. त्यातून असे सूचित करण्यात आलेले आहे की नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी आज दिनांक 18 तारखेला दुपारी 1 वाजता 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी याद्वारे विनंती करण्यात येत आहे की सर्वांना आवश्यकतेनुसार वाढ होणार आहे तरी कृपया नदीपात्रामध्ये कोणीही उतरू नये. नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलवण्यात यावी. कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. तसेच वीर धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. तर वीर धरणाच्याही सूचना अशा पद्धतीने आहेत की पर्जन्यमान वाढल्याने दुपारी 11 वाजता 1800 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो दुपारी 12 वाजता 6238 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. असा मिळून हा 6238 व उजनी धरणातून सध्या सोडण्यात आलेला 1600 क्युसेकचा विसर्ग जर बेरीज केली आणि तेवढाच जर आपण धरला हिशोबात तर 8000च्या आसपास हा विसर्ग एकूण होऊ शकतो आणि हा विसर्ग संगम मार्गे भीमा नदीपात्रामध्ये येऊन मिसळू शकतो. त्यामुळे आणखीन घाटमाथा व पुणे परिसरात पावसाचा जोर सुरूच झालेला असून असाच पावसाचा जोर व उजनी धरणामध्ये येणारी आवक दौंडची जर वाढत राहिल्यास निश्चितच अजून विसर्गामध्ये वाढ होणार आहे. पुढील अपडेट आपण सविस्तर आणखीनही घेणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व एक लाईक बातमीसाठी करून पुढील बातमीसाठी प्रोत्साहन द्या.